पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र जुनेद दुर्राणी यांनी जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे। जुनेद दुर्राणी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। बाबाजानी दुर्राणी यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचं कळतंय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला गेलेले आहेत आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ते भेटीला गेल्याची माहिती। दृश्य आपण पाहतोय। अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी त्यांचे पुत्र जुनेद दुर्राणी यांनी जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे आणि जुनेद दुर्राणी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती। तर बाबाजानी दुर्राणी यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचंही कळतंय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्या सोबत आहेत। अक्षय, जी भेट झाली आहे त्या भेटीमध्ये काय झालंय, काय कळतंय? नक्कीच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या त्यांनी पाथरी येथे जाऊन आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली होती। या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा झाली होती। त्यानंतर आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेंना उधाण आले होते। आज जयंत पाटील हे परभणी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत। याच मेळाव्याला बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र जुनेद खान दुर्राणी देखील आपल्या समर्थकांसह दाखल झालेले आहेत आणि बाबाजानी दुर्राणी यांना महायुतीकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाणार आहे। नक्कीच अक्षय, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।